मराठी भाषेसाठी लढणाऱ्या राज ठाकरेंसह मनसे विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। पण उत्तर भारतीय विकास सेनेने अचानक याचिका दाखल का केली? हे मनसेला संपवण्याचं षडयंत्र आहे का? प्रादेशिक पक्ष संपवण्याचा घाट घातला जातोय का? असे काही प्रश्न या निमित्तानं चर्चेत आलेत, बघूयात। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतं, म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। भैयाला जर एवढा महाज असेल आणि मराठी पक्ष जर बंद करायच्या मागे लागले असतील तर मग भैयानी पण इथे राहायचं की आम्हाला विचार करावा लागेल। धमक्याने मी घाबरत नाही। मुंबईमध्ये मराठी विरुद्ध भैये असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। याला निमित्त ठरलंय उत्तर भारतीय विकास सेनेनं दाखल केलेली एक याचिका। राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करून मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी सुनील शुक्ला यांनी केली आहे। तर मनसेनं जशास तसं उत्तर देत भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांनी राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। हिंदी भाषिकांवरती मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख केला। मराठी भाषा न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे। धमक्या आता सार्वजनिक हिंसाचार आणि शारीरिक हल्ल्यांपर्यंत वाढल्या आहेत। मनसेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं द्यावे अशी मागणी राज ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची ही मागणी करण्यात आली आहे। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतं। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे, म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। कोण भैये बिये लोक ठरवणार का मनसेचा पक्ष मान्यता ठेवायची की नाही? जाऊ दे सुप्रीम कोर्ट, आम्हाला फरक नाही पडत त्याचा। आम्ही जी कायदेशीर लढाई ते लढू। पण या भैयाला जर एवढा महाज असेल आणि मराठी पक्ष जर बंद करायच्या मागे लागले असतील तर मग भैयांनी पण इथे राहायचं की नाही आम्हाला विचार करावा लागेल। मुळात तुम्ही याच्या वाटतं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार करू। नाही, असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही, त्याला आमचं समर्थनही नाही। मनसेने हा विचार करू नये। मला वाटतं राजसाहेबही असा विचार करणार नाही। कोणी खालच्या लोकांनी केला असेल तर त्यांनी हा विचार काढून टाकावा, कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार नाही। गुढीपाडव्याच्या मेळाव्यातनं राज ठाकरेंनी मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला। बँका आणि कार्यालय यांच्यामध्ये मराठी बोलली जाते की नाही याची खात्री करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले। यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली। अनेक बँकांमध्ये जाऊन मराठी बोलण्याचा आग्रह धरला। तसंच मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या हिंदी भाषिकांना मनसे स्टाईल दणका सुद्धा दिला। पण नंतर मनसेला हे आंदोलन थांबवावं लागलं। भाषेवरून जो वाद निर्माण केला जातोय तो अतिशय चुकीचा आहे। मराठी ही आपली भाषा आहे, मराठी महाराष्ट्रात चाललीच पाहिजे याच्याशी दुमत असण्याचं कारण नाही। पण ज्या केंद्रीय संस्था आहे त्यांच्यावर अशा पद्धतीनं दबाव टाकणं हे काही योग्य नाही आहे। बऱ्यापैकी मराठीत चालतं आणि हिंसा जी आहे त्याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही। राज ठाकरेंच्या भूमिकेची आम्ही सहमत नाही। मुंबई ही राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे। मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे। मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे। खरं तर मनसेने मराठी भाषेसाठी सुरू केलेल्या आंदोलनास सर्वात आधी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला। राज ठाकरेंसह मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार देण्यासाठी सदावर्तेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। हिंदुस्थान मजदूर संघाचा संदर्भ देत मनसेला आंदोलन थांबवण्यासाठी सदावर्तेंनी इशारा दिला होता। त्यामुळे उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेशी सदावर्तेंचा काही संबंध आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। कोणत्याही प्रकारे कोणत्याही कष्टकऱ्यांनी राज ठाकरेच्या गुंडांना घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण भारतीय संविधानामध्येच राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच दिलेलं आहे। त्याच्यामुळे माझी मेरी मर्जी, मी मराठी बोलेल, इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, मेरी मर्जी। भाषा असू शकते अर्जबाजारीची, परंतु भाषा हीच बोलली पाहिजे, तीच बोलली पाहिजे, ही सक्ती असू शकत नाही। माननीय गृह मंत्री जी से और माननीय मुख्यमंत्री जी से
महाराष्ट्र के अनुरोध करना चाहता हूं कि हिंदी भाषी पूर्वांचली हिंदी भाषियों को आप संरक्षण देने का काम करें, क्योंकि जिनकी राजनीतिक अस्तित्व जिनका खोता जा रहा है एमएनएस मनसे के लोगों का, अब वो अपने खोई हुई राजनीतिक अस्मिता को पाने के लिए ओछी हरकत करने का काम। आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा मनसेला बळ देण्यासाठी मराठीचा मुद्दा हाती घेण्यात आल्याची चर्चा आहे. पण राज ठाकरेंच्या आदेशानंतर 5 दिवसात मनसे कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन थांबवलंय. असं असताना अचानक उत्तर भारतीय विकास सेनेनं मनसे विरोधात याचिका दाखल करून नवा वाद छेडलाय. त्यामुळे आता उत्तर भारतीय विरुद्ध मराठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येणार हे नक्की. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.